28 मार्क आहेत सर. माझ्या गावामध्ये सगळेजण म्हणतात की तुला नोकरी लागली कधी लागणार आहे. आज 8 महिने झाले मला तो त्रास आणि डिप्रेशन सोसावं लागतं. मागची भरती सुद्धा पेंडिंग आहे. ही भरती तर अजून वर्ष झालं अजून काहीच नाही आहे. मध्ये बघायला गेलं तर माझे समजा मार्क जास्त असतील आणि बाकीच्या 2 कमी तर त्यानुसार मी लागली पाहिजे. पण ते बॅग कोण जास्त देतात पैशाची या ह्याच्यावरती त्यांना घेत असतात. हे शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार हे स्वतः संस्था चालक आहेत. त्यामुळं त्यांना संस्थेचं हित कशात आहे, त्यांचं हित कशात आहे एवढंच ते बघतात. जाहिरात यायला पाहिजे होती, त्यानंतर परीक्षा घ्यायला पाहिजे होती, नंतर निवड व्हायला पाहिजे. ह्यांनी अगोदर परीक्षा घेतली आहे आणि मग जाहिरात 55,000 करतो म्हणले, मग 40,000, मग 30,000. अजून कुठेही काही जाहिरात नाही. शिक्षण मंत्री दीपक केसरकर मध्यंतरी एका शिक्षक अध्यापक महिलेवर चिडले होते, संतापले होते. तुम्हाला अक्षरशः संतापले. त्यावरून खूप वातावरण महाराष्ट्रात जे शिक्षक आहेत ते आता आंदोलन बसले तिथे सेंट्रल बिल्डिंग समोर. यांचं म्हणणं आहे की तुम्ही जर घोषणा केली 2 महिने झाले, ही सगळी पोर्टल सुरू होऊन मग भरती का करत नाही? काय नेमकं झालं होतं मला सांगा. तुम्ही का बसलात? सरकार तर म्हणतं आम्ही भरती सुरू केलेली आहे, मग इथं बसून काय करता तुम्ही? बघा, फेब्रुवारीमध्ये एक्झाम झाली. फेब्रुवारीमध्ये एक्झाम झाल्यानंतर तब्बल 5 ते 6 महिन्यानंतर त्यांनी निकाल लावला. 2 महिने आधी पवित्र पोर्टलवरती आमचं रजिस्ट्रेशन करून घेतलं. फक्त रजिस्ट्रेशन त्यांनी करून घेतलेलं आहे. मंत्री महोदय मागच्या अधिवेशन काळामध्ये सुद्धा सांगितलं होतं की 15 जूनला हे शिक्षक शाळेवरती असतील, परंतु असं घडलं नाही. त्यानंतर ऑगस्टमध्ये असतील. आणि मागचे जे मुंबईमध्ये अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये त्यांनी एक रोडमॅप दिलेला होता, तो सुद्धा या ठिकाणी कुठलाच फॉलो झालेला नाहीये. त्या तारखा त्यांनी त्या ठिकाणी फॉलो केलेल्या नाही आहेत. म्हणून आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बसलो. पण उपोषणाला बसल्यानंतर सुद्धा आम्हाला असं कळतंय की ज्या तारखा त्यांनी दिलेल्या आहेत, ज्या तारखा त्या सांगतात त्या तारखा म्हणजे एक प्रकारचं मृगजळ आहे. भरती होणार नाही असं एकटं त्यांनी सांगावं, नाही तर भरती करत असेल तर त्यांनी एक्झॅक्ट तारीख तरी सांगावी. वेळोवेळी वेगवेगळ्या तारखा देऊन विद्यार्थ्यांची मानसिक जे आमची अवहेलना केल्या जाते, मानसिक त्रास जो आम्हाला होतोय ना, तो खरंच आम्हाला तर सहन होण्यापलीकडचं आहे. गेल्या 5-7 वर्षापासून हे मुलं जे आहेत भरतीची वाट बघताय. मागची भरती सुद्धा पेंडिंग आहे. ही भरती तर अजून वर्ष झालं अजून काहीच नाही आहे. जाहिराती का निघत नाही? जाहिराती त्यांनी कारण सांगितलं की आंतरजिल्हा बदलीचा टप्पा जो आहे तो टप्पा राबवल्यानंतर रिक्त पदे आम्हाला कळतील, कुठल्या जिल्ह्याचे किती म्हणजे जे रोस्टर आहे ते रोस्टर आम्हाला कळेल आणि त्यानुसार आम्ही हे पदभरतीचे जाहिराती त्या ठिकाणी देऊ असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत एक केस स्टडी आहे. लोक म्हणतात ना, संस्थाचालक का जागा काढत नाहीत ह्या रिक्त जागा. खरं तर विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना त्यांनी सांगितलं की अनुदानिक संस्थांवरच्या शिक्षकांच्या जागा आता सरकार भरणार. पण प्रत्यक्षात काय झालंय मला सांगा, नेमकं काय? शिक्षक संस्थाचालक कसा तुमचा छळ करतात? सर, माझं B.Ed 2009 साली B.Ed पूर्ण झालं आणि त्यानंतर मी 2010 पासून एका संस्थेवर कामावर होतो. माझ्या गावाजवळची संस्था आहे आणि त्यांनी माझ्याकडनं नोकरीसाठी 3 लाख रुपये मागणी केली. मी त्यातले त्यांना 2.5 लाख रुपये मी स्वतः कर्ज काढलं एका पतसंस्थेच्या मार्फत आणि दिलं. का तर मला एक नोकरी मिळावी आणि आमच्या घरामध्ये कोणी नोकरीला नाही आहे. सर्व कुटुंब शेती कुटुंब आहे आणि एकही कोण आमच्या घरातला व्यक्ती नोकरीला नाही. मी त्या आशेपोटी मी त्यांना पैसे दिले. त्यानंतर काही वर्षानंतर पुन्हा त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी केली आणि मी ते काय देऊ शकत नव्हतं. मग त्यांनी माझ्या नावावर अक्षरशः एका बँकेमधून कर्ज केलं, 5 लाखाचं कर्ज केलंय. अशा प्रकारे 8 लाख रुपये मी आज त्या संस्थेला देऊन बसलोय. सर, आज माझी 15 वर्ष बॅकफूटवर आहे. आज मी 2023 उजाडलंय. अजूनही मला कुठे नोकरी नाही आहे. मी सगळ्या ज्या हे आहेत, CTT परीक्षा आहे, TET परीक्षा ही पास आहे आणि मी माझ्याकडे सगळ्या ज्या पात्रता आहेत त्या कॉलेज संस्थेवर जागा शिल्लक आहे सध्या? आता नाही आहे, काय माहिती नाही. पण ते मला त्यांनी सर बाजूला केलं सर. हां, ही एक केस स्टडी आहे. आणखीन असे अनेक उदाहरणं असतील सर, अजून खूप असे उदाहरण आहेत. एक महिला आहे इचलकरंजीमध्ये राहणारी, जी विधवा आहे. तिनं स्वतःची उपजीविका करण्यासाठी एका संस्थेमध्ये त्यांनी 10 लाख रुपये दिले कर्ज काढून. एक छोटा मुलगा आहे त्याला सांभाळण्यासाठी. परमनंट करून घेतो बोलले, पण आता पोर्टल मार्फत भरती असल्यामुळे त्यांना ते घेता आलं नाही. तर त्या महिलेला त्यांनी रितसर काढून टाकलं. मग त्या महिलेने आता ते कर्ज फेडावं कसं मला सांगा. जर तिचे मिस्टर असते तर दोघा नवरा बायकोनी काहीतरी करून ते फेडलं असतं, पण ती एक विधवा महिला कशा मार्फत ती पैसे असे फेडणार ना. आणि हे शिक्षक असं भरती करत नाही. हे पोर्टलवरच जागा का नाही काढत संस्थाचालक? सर, पोर्टलवर काढणे त्यांना पैसे खायला मिळत नाहीत ना सर. जर पोर्टल थ्रू गेले तर एकाच 3, आता तर आधी 10 होते, आता एकाच 3 जाणार आहेत. तर 3 मध्ये जर तुम्ही 3 मध्ये बघायला गेलं तर माझे समजा मार्क जास्त असतील आणि बाकीच्या 2 कमी तर त्यानुसार मी लागली पाहिजे. पण ते बॅग कोण जास्त देतात पैशाची या ह्याच्यावरती त्यांना घेत असतात. ते मेरिट बघत नाहीत, मार्क बघत नाहीत,
नॉलेज बघत नाही. संस्थाचालक जागाच काढत नाही. म्हणजे हे गौण बंगाल काय माहितीये का, बॅक डेटेड एंट्री दाखवायच्या शिक्षकांच्या. 17 पवित्र पोर्टल झाले 17 पासून सुरू आणि 13ची भरती दाखवायची. मग तीच विना अनुदानित आपल्या संस्थेतले शिक्षक पैसे घेऊन अनुदानितवर जागा भरायच्या आणि रिक्त जागा काढायच्याच नाही. असं हे सगळं नेक्सस आहे. बरोबर. बरोबर. आणि खरं म्हणजे आपण म्हणतो की शिक्षक आमदार हा शिक्षणासाठी काम करणार असतो, परंतु शिक्षक आमदार सुद्धा अशा अनैतिक जे कामं चालू आहेत तर याला पाठपुरावा करणार आहेत. जे शालार्थ आयडीसाठी वेळोवेळी त्यांच्याकडे पाठपुरावा करतात की 13 नंतर हे जे बॅकडेट अप्रुव्हल काढल्या जातात तर त्याला लिगली करण्यासाठी हे शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार असतील. खरं तर हे शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार हे स्वतः संस्था चालक आहेत. त्यामुळं त्यांना संस्थेचं हित कशात आहे, त्यांचं हित कशात आहे एवढंच ते बघतात. आमच्यासारख्या बेरोजगारांकडे साफ दुर्लक्ष असते. आज 10 दिवस झाले इथं 5 दिवसापासून आमचा सहकारी अन्नत्याग उपोषण करतो. एकाही पदवीधर आमदारांचं आणि एकाही शिक्षक आमदारांचं या ठिकाणी आम्हाला साधा फोन सुद्धा आला नाही किंवा साधे विचारणा सुद्धा केली नाही. हे सरकार म्हणतं आम्ही एकदम गतिमान सरकार आहोत. बाजूला शिक्षण संचालन आहे, बाजूला शिक्षण आयुक्तालय. म्हणजे दोन्ही शिक्षण खात्याचे प्रमुख जे अधिकारी आहेत, संचालक म्हणजे डायरेक्टर आणि आयुक्त दोघंही इथं आहेत. त्यांच्या अगदी बिल्डिंग समोर हे उपोषण सुरू आहे. आज 6वा दिवस आहे. कोणीही साधं भेटायला आलंय की तुम्हाला? कोणी? तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव संतोष मारुती लष्करे. मी जाम तालुका मुखेड जिल्हा नांदेड इथून येत्या उपोषणासाठी आलेलो आहे. मागील 8 महिन्यापासून मी डिप्रेशनमध्ये आहे की मला नोकरी लागणार. मला 128 मार्क आहेत सर. माझ्या गावामध्ये सगळेजण म्हणतात की तुला नोकरी लागणार, कधी लागणार आहे. आज 8 महिने झाले मला तो त्रास आणि डिप्रेशन सोसावं लागतं सर. मागणी काय तुमची? माझी मागणी इतकीच आहे सर, तात्काळ रिक्त पदाच्या 80% तात्काळ पदभरती करावी. जर बिहार सरकार राज्य केसरकर तर म्हणता आम्ही सुरू केली, तुम्ही कशाला उपोषण? केसरकर साहेबांना अभ्यास दौऱ्यासाठी बिहारला पाठवावं अशी माझी मागणी आहे. कारण बिहार सारख्या राज्यानं अवघ्या 4 महिन्यात 1,20,000ची पदभरती केलेली आहे आणि आपला महाराष्ट्र सरकार आज 9 महिने झालं त्यांना 30,000 पदभरती पूर्ण होत नाही. काय कारण काय सांगतात? तुम्हाला कोणी भेटायला तरी आलं का ऍटलीस्ट? मला प्रशासनाकडून किंवा सरकारकडून कोणीच आलं नाही. आणि विरोधी पक्षाचे जे आपले प्रवक्ते आहेत अतुल लोंढे सर, यांनी बलराम लोंढे आणि निवेदन मग फक्त हे केलं. हा, म्हणजे मुद्दा असा आहे, विरोधक फक्त एक विचारपूस केली त्या तोंड देखील. काय सांगाल, किती दिवस बसले, आता पुढं काय? आज 6 दिवस झाले यांनी उपोषणावर बसलेले आहेत. आज 6वा दिवस आहे. मग मुलाबाळासकट बसले तुम्ही आता काय? हा, आज आले. मी बघा घरून भेटायला आली फॅमिली त्यांना. 6वा दिवस आपलं इथं घरचे इथं उपोषणाला बसले. सरकार साधी दखलही घेत नाही. मग दुसरं आंदोलन असेल आरक्षणाचं तर सरकार धावत पळत जातं, अख्खं मंत्रिमंडळ जातं. मग हे बांधव नाही आहेत का? सगळे पात्र आहेत. टीईटी जे काही संबंधित पात्रता परीक्षा सगळ्या पास केल्यात त्यांनी. पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलंय. 2 महिने झाले पण अद्याप एकही जागा निघली नाही, एकही भरती झाली नाही. संस्थाचालक तिथं रिक्त जागाच जाहिरात टाकत नाहीत कारण त्यांना पैसे खायला मिळत नाही असा या मुलांचा आरोप आहे. आणि झेडपीचा अजून आंतरबदलीचा आदेश टप्प्याटप्प्याने पूर्ण झाला नाही म्हणून ते निघत नाही. म्हणून सरकार नेमकी भरती कधी सुरू करणार? डोळे पटेल. मुळात ही सगळी जी भरतीची प्रक्रिया प्रोसेस आहे, अगोदर जाहिरात यायला पाहिजे होती, त्यानंतर परीक्षा घ्यायला पाहिजे होती, नंतर निवड व्हायला पाहिजे. ह्यांनी अगोदर परीक्षा घेतली आहे आणि मग जाहिरात 55,000 करतो म्हणले, मग 40,000, मग 30,000 अजून कुठेही काही जाहिरात नाहीये. हे आनागोंदे आणि शिक्षण मंत्र्यांना मुळात माहित नाही. भरती पेपर झालेत फेब्रुवारीत, शिक्षण मंत्री म्हणतात झालेले मे मध्ये झालेले आहेत. तर सगळा आनागोंदे कारभार आहे. सरकारला कुठं काय माहित नाही. दुसरे इतर मुद्द्यांवर सरकार ज्याप्रमाणे पुढे येऊन आरक्षण आंदोलन असेल तर एक्झॅक्टली तसं ह्या आंदोलनाला कसलाही रिस्पॉन्स नाही. मी 6 दिवस झाले येतोय बघतोय, कोणी येत नाही. साधं संचालक भेटायला येत नाही. मंत्री लांबची गोष्ट आहे. मेडिकल तपासणी नाही. काल आम्ही फोर्स केल्यानंतर काल 5व्या दिवशी मेडिकल तपासणी, 5 दिवस त्याला मेडिकल तपासणी सुद्धा नाही. खूप गंभीर सगळं. यांचा जीव महत्वाचा नाही का? बिलकुल यांच्या जीवाची कोणाला काळजी नाही. मरू जगू पोरं काही शिक्षक आहेत नाही, विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणारे, महाराष्ट्र भावी पिढी घडवणारे लोक, ह्यांची काही काळजीच नाहीये सरकारला. जर हे असंच चालू राहिलं तर कदाचित ह्याचा आता जो काय प्रकार घडलाय, हे जर असं चाललंय ह्याची व्याप्ती राज्यभर वाढण्याची शक्यता आहे. ह्याच्या जीवाला धोका आहे ह्या मुलाच्या. मला वाटतं आता तरी केसरकर सरांनी ह्या शिक्षक बांधवांची, जे होऊ घातलेले शिक्षक आहेत त्यांची दखल घ्यावी आणि तात्काळ यांना रिस्पॉन्ड करावं. आणि जी नुसत्या घोषणा होत आहेत प्रत्यक्षात त्या घोषणा उतरावून शिक्षक भरती सुरू करावी, एवढीच यांची मागणी, बाकी काही नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.